डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या प्रेरणेने व डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी मार्गदर्शनाखाली 1 मार्च रोजी पनवेल तालुक्यातील नेरे, चेरिवली, वाकडी, रिटघर, दुंद्रे, सुकापूर आणि कुडेवहार या गावांमध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या उपक्रमात तब्बल 1534 स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत एकूण 9750 चौरस मीटर परिसर स्वच्छ केला। शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद शाळालय, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस चौकी तसेच स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली। मोहिमेदरम्यान सुमारे 19,830 किलो कचरा गोळा करण्यात आला। संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत करणारी ठरली। प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती अभियान, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती, शिक्षण विषयक मार्गदर्शन आणि आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध उपक्रमातून समाजहिताचे कार्य सातत्याने राबवत आहे। स्वच्छता हीच सेवा मानत प्रतिष्ठानचे दास यांनी शिस्तबद्ध व संघटित पद्धतीने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। ग्रामीण भागात स्वच्छतेची सवय रुजवणे, नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे हेच या अभियानामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ होण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छ सुंदर माझा गाव, प्रेरणादायी समाज, प्रबोधनयुक्त स्वच्छता अभियान दिसून आले। नमस्कार, जय सद्गुरू। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी स्वच्छता मोहीम राबवली आहे गावोगावी, त्यात आमच्या सुकापूर सारख्या गावाचं पण स्वच्छता मोहीम दास भक्तांच्या माध्यमातून होत आहे। तर सुकापूरमध्ये काही अडीअडचणीच्या जागा आहेत, कधी ते कधी साफसफाई होत नाही, अशा ठिकाणी पण दास भक्तांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहे आणि चांगल्या प्रकारे स्वच्छता होत आहे। तर त्याच खारीचा वाटा म्हणून आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पण त्याच्यात सहभागी झालो आहे आणि आम्हाला त्याचं सेवा करण्याचं संधी मिळाली, त्याच्याबद्दल आम्ही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो। आज सर्वत्र ग्रामीण भागामध्ये स्वच्छता अभियान पाहायला मिळते। दासभक्त आणि स्थानिक नागरिक आपले आहेत। आपण स्वतः अभियानात सामील झाला, काय भावना व्यक्त करा? जय सद्गुरू। खऱ्या अर्थाने नाना धर्माधिकारी साहेबांचा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम हा प्रत्येक नागरिकांनी जर केला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अशी कचरा कुठेच दिसणार नाहीये। घनकचरा व्यवस्थापन असो किंवा कुठे आपण स्वतःच्या मनाला जर आपण सांगितलं तर मला माझं घर स्वच्छ ठेवायचं आहे, मला माझा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, मला माझं गाव स्वच्छ ठेवायचं आहे, हे उपक्रम श्री नाना धर्माधिकारी साहेबांच्या माध्यमातून झालेत आणि हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकांनी करावा आणि हा भारत असेल पूर्ण भारताचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करावं या दृष्टिकोनातून नाना धर्माधिकारीचे उपक्रम या पूर्ण महाराष्ट्रात होत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर होत आहेत, रक्तदान शिबिर होत आहेत व हे चांगले उपक्रम करत असताना श्री सदस्यांचाही त्याच्यात हातभार असतो आणि सामान्य नागरिकांचाही हातभार असतो। खऱ्या अर्थाने हा उपक्रम सगळ्यांनी करावा एवढीच विनंती करतो। वाकडीमध्ये स्वच्छता अभियान आज पाहायला मिळते, कशा प्रकारचं अभियान राहिलं, आपणही त्यामध्ये सहभाग घेतला, कशा प्रकारचा अनुभव व्यक्त करा? आज आमच्या वाकडी गावामध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जो स्वच्छता अभियान राबवला त्याच्याबद्दल मी आमच्या वाकडी ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जी झाडांची लावगड चालू असते ह्याच्याबद्दल पण चांगली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जी सडलेला कचरा व सडलेला पाला वगैरे हे आज आपल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने साफसफाई करण्यात आली, त्याच्याबद्दल पण आभार व्यक्त करतो। आणि वेळोवेळी अशी साफसफाई करण्यात यावा, लोकांना सवय लागावा आणि खरंच आप्पासाहेब स्वारेंचा हा कार्य
चांगलाच आहे, कारण स्वच्छता अभियान हे चांगलं आहे असं मी आपल्याकडून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवगुणाकडून सद्गुणाकडे घेऊन जाणारे विचार आणि आपण स्वच्छता आणि आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीनं प्रबोधन काय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं कशा प्रकारे आपण आभार व्यक्त करा? आप्पासाहेबांचा तर मी मनापासून आभारच व्यक्त करतो, कारण न चालणारी लोक चालायला लागली तर ती बैठकी मुलं, कारण आज जो ज्ञानाचा मार्ग आहे आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांच्याच निवृत्तीखाली होतंय. कारण जी लोक आता आमची जी आदिवासी लोक आहेत ती न बैठकीला जाणार, न देव धर्म पाळणारे आता ती पाळतात आणि आज आमचे आदिवासी बांधव पण हे स्वच्छतेला आहेत. म्हणून मी त्या आभार व्यक्त करतो, कारण आमचे अशिक्षित लोक सुद्धा बैठकीचा भाग घेतात आणि चांगला मार्ग आहे अशाच पद्धतीने राहू दे ह्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. वाकडी ग्रामस्थ वतीनं, ग्रामपंचायत वतीने, आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य मंगेशदादा पाटील माझ्या सोबत आहेत, तसेच आमचे लोक पण गावातले आहेत, असं मी आभार व्यक्त करतो. ज्या लोकांनी आपल्या गावामध्ये स्वच्छता अभियानचा भाग घेतला त्याच्याबद्दल मी आमच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.